नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. अष्टमीच्या रात्री एका डॉक्टरने एका पोतराजाची चेष्टा केली आणि त्या रात्रीनंतर त्याच्यासोबत जे घडलं ते सत्य आजही एक कोडच आहे. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे मरियाईचा गाडीवान. सदरील अनुभव आपल्याकडे माहितीतील एका व्यक्तीकडून आला असून हा त्यांनी रामराव माने यांच्याकडून ऐकला आहे. रामराव माने कोण याचा उलगडा अनुभवात होईलच. गोपनीयतेच्या कारणास्तव पात्रांची, ठिकाणाची नावं बदलली आहेत. तर मंडळी, हा अनुभव आला तेव्हाचा काळ म्हणजे जेव्हा गावात बदलाची चाहूल लागली होती. डॉक्टर गावोगावी शिबिर भरवत असे. लोक आजारावर औषध घेऊ लागली होती. पण काही गोष्टी अजूनही तशाच होत्या. काही ठिकाणी अंधार तसाच होता आणि त्या अंधारावर कुणाचं तरी राज्य होतं. लोक डॉक्टरांकडे जायची आणि रात्री देवदेवीकडे नवसही बोलायची. विज्ञान आणि श्रद्धा, अंधश्रद्धा दोन्ही एकत्र जगत होते आणि याच दोन जगांच्या मधोमध अडकला डॉक्टर विक्रमचा मित्र नरेश. डॉक्टर विक्रम पेशाने एक यशस्वी डॉक्टर आज शहरातून बऱ्याच दिवसानंतर आपल्या गावी श्रीरंगपूरला परतला होता. याचं कारण म्हणजे गावची यात्रा. विक्रम गावच्या यात्रेला न चुकता जात असे. गावच्या मरियाईची जत्रा म्हणजे श्रीरंगपूरसाठी सामाजिक स्नेहसंमेलनच असे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होणारी मरियाईची जत्रा चैत्रातील पौर्णिमेला संपन्न होत असे. गावच्या या जत्रेमध्ये मरियाईचे अनेक भक्त, आराधी, पोतराज, वाघ्या मुरळी आणि गावकरी सामील होत असे. श्रीरंगपूरच्या सामाजिक, धार्मिक अर्थव्यवस्थेमध्ये या जत्रेला वेगळेच महत्त्व होते. विक्रम हा देवधर्म न मानणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा युवा डॉक्टर होता. श्रीरंगपूरचा पहिला डॉक्टर म्हणून त्याने नाव कमवलं. विक्रमच्या दृष्टीने गावची जत्रा ही देवाधर्मासाठी महत्त्वाची नसून गावच्या सामाजिक कार्यासाठी महत्त्वाची होती. गावच्या यात्रेमध्ये तो आरोग्य तपासणीचे शिबिर चालवायचा. या शिबिरातून रक्त तपासणी, नेत्र तपासणी अशा विविध तपासणी करून तो आपल्या सेवा गावाला पुरवत असे. सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी गावच्या जत्रेमधील आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यालाही संधी मिळत असे. म्हणूनच गावच्या यात्रेला जाणं अगत्याचे होते. प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला विक्रम गावच्या जत्रेमध्ये आरोग्य तपासणी शिबिर चालवत असला तरी तो एकदाही मरियाईच्या दर्शनाला गेला नव्हता, हे विशेष. त्याच्या दृष्टीने रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. यावर्षीसुद्धा विक्रम आपल्या आरोग्य तपासणी शिबिरासाठी ताज्या दमाचे डॉक्टर घेऊन गावी आला होता. गुढीपाडव्याच्या दिवशी जत्रेला प्रारंभ झाला आणि ही जत्रा पुढील 14 दिवस गावकऱ्यांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करत चालू राहणार होती. आणि त्याबरोबर डॉक्टर विक्रम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आरोग्य शिबिर सुरू राहणार होतं. विक्रमने ज्या ठिकाणी तपासणी शिबिर सुरू केले ते ठिकाण धर्मशाळेच्या बाजूला होते. धर्मशाळेत थांबलेल्या भाविकांची आरोग्य तपासणी सहज होईल या दृष्टीने त्याने आपला कॅम्प त्या ठिकाणी सुरू केला. त्याच्यासोबत डॉक्टर मानसी आणि डॉक्टर नरेश सोहोनी उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये दररोज आराधी, भाविक, वाघ्या मुरळी, पोतराज यांची तपासणी व्हायची. पोतराजामध्ये दारूची व्यसनं वगळता आरोग्याच्या दृष्टीने इतर गंभीर समस्या नव्हत्या. पण काही वाघ्या मुरळी यांच्यामध्ये दम लागणे, रक्तदाब, मधुमेह, केसात होणारा कोंडा असे विकार आढळून आले. तर काही किन्नर लोकांना लैंगिक समस्या होत्या. आराधी लोकांमध्ये मात्र
काही गंभीर मनोरुग्ण असलेले पुरुष आणि महिला होत्या. यांच्यावर शक्य तितके उपचार करायचा प्रयत्न डॉक्टर विक्रम याचे पथक करत होते. डॉक्टर नरेश सोहोनी हे युवा डॉक्टर असून त्यांना या सर्व बाबी अगदीच नव्या होत्या. विशेष म्हणजे आराधी, वाघ्या मुरळी, पोतराज यांचे जीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या दैनंदिन जीवनातील कुलाचार आणि धार्मिक श्रद्धा, तसेच जगण्यातील गावंढळपणा आणि अस्वच्छता, अंधश्रद्धा यामुळे नरेश बुचकळ्यात पडला होता. नरेशला कधीकधी त्यांच्या त्या गावंढळपणाचा आणि अस्वच्छतेची किळस यायची. त्यामुळे बरेचदा नरेश आरोग्य शिबिर सोडून जत्रेतील गंमत पाहण्यासाठी जात असे. डॉक्टर नरेशला त्या ठिकाणी बांधून ठेवणारी एकच गोष्ट, ती म्हणजे डॉक्टर मानसी. एकदा नरेश आरोग्य शिबिरात बसला असता त्याच्याकडे एक म्हातारा पोतराज उपचारासाठी आला. त्याच्या पायातील घुंगरांचे कडे काढून त्याचा पाय तपासला असता पायाला मधुमेहामुळे झालेली जखम भरून येत नसल्याचे दिसून आले. त्या पोतराजाच्या अंगाला लिंबाचा आणि जीर्ण वस्त्राचा एक कुबट वास चिकटला होता. नरेश याला त्याच्या जखमेतून येणारा पस आणि त्याच्या तोंडातून येणारा तंबाखूचा घाणेरडा वास यामुळे उबग आली. त्याने मानसीला त्या पोतराजाच्या पायावर उपचार करायला सांगून तिथून काढता पाय घेतला. शिबिरातून जाताना त्याने दुसऱ्या आराध्याकडे पाहत त्या पोतराजाला उद्देशून मस्तपैकी घाणेरडी, फुकटी कुठली असं म्हणत शिवी हासडली. पोतराज पाठमोऱ्या नरेशकडे पाहतच राहिला आणि हलकेच त्याच्या पायातील घुंगरांची कडे वाजली. घुंगरांचा तो नाद नरेशच्या जीवनात एक वेगळाच बदल घडून आणणार होता. नरेशला श्रीरंगपूरच्या खानावळीतील तेच ते बेचव खाणे खाऊन कंटाळा आला. म्हणून विक्रमचा डोळा चुकवून त्याने श्रीरंगपूरच्या बाहेर असलेल्या ढाब्यावर जाऊन मस्तपैकी पार्टी करण्याचा बेत केला. त्यानुसार रात्रीच्या वेळी बाहेर फिरण्याच्या निमित्ताने तो शिबिरातून बाहेर पडला. आपली 4 चाकी घेऊन तो श्रीरंगपूरच्या हद्दीत असलेल्या निसर्ग ढाब्यावर गेला. पण त्या ठिकाणी बरीच गर्दी असल्याने त्याला तिथे बसणे गैरसोयीचे झाले आणि म्हणून त्याने आपला वाहन चालक रामराव माने याला दुसऱ्या ढाब्यावर जाऊ असं सांगितलं. त्यानुसार ड्रायव्हर माने याने गाडी काढली. थोड्या अंतरावर गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या जवळ एक 500 मीटर अंतरावर गाडीवान ढाब्यावर नरेश आणि रामराव माने जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी तुरळक गर्दी होती. त्यामुळे ढाब्याच्या पाठीमागच्या बागेत नरेश निवांत बसला. माने याने मात्र गाडीत सर्जरी किट असून हे किट डॉक्टर विक्रम यांना परत करतो असं सांगून त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला. नरेशला सुद्धा हेच हवं होतं. थोड्याच वेळात त्या ठिकाणी वेटर आला आणि त्याने याची ऑर्डर घेतली. नरेशने बियर मागितली, परंतु वेटरने बियर नसून रेड वाईन उपलब्ध असल्याचं सांगितलं. नरेशने त्याला ती आणायला सांगितली. त्यावेळी नरेशने वेटरला त्याचं नाव विचारलं. त्या वेटरने त्याचे नाव विलास लक्ष्मीकांत लोंढे असं सांगितलं. ते नाव ऐकताच नरेशला काहीतरी आठवलं. आज दुपारच्या वेळी जो पोतराज उपचार घेण्यासाठी आला होता त्याचं नाव लक्ष्मीकांत असल्याचं नरेशला ठळकपणे आठवलं. हा योगायोग आठवून आणि त्या पोतराजाची आठवण आल्यामुळे नरेशला थोडं मळमळल्यासारखं झालं. पण नरेशने तो विचार झटकून टाकला आणि आपलं लक्ष दुसऱ्या गोष्टीत घालायला सुरुवात केली. त्याने वर पाहिलं तर तो ढाबा बऱ्यापैकी प्रशस्त होता. आजूबाजूला बऱ्यापैकी मोठी टेबलं लावली होती. आतमध्ये 3 माणसं दारू आणि मटणाचा आस्वाद घेत होती. बाहेर बागेत मात्र नरेश एकटाच निसर्गाच्या सानिध्यात रेड वाईनचा आनंद घेत होता. हळूहळू तिचा अंमल चढू लागल्यावर नरेश बसल्या जागेवरून उठला आणि सिगरेट घेण्यासाठी काउंटरकडे गेला. तेथून तो सहज आत आला तर त्या ठिकाणी जणू दर्दी रसिकांची जत्राच भरली होती.
शिबिरामध्ये लोकांच्या गर्दीला टाळणारा नरेश आता मात्र दर्दी रसिकांच्या टोळीत हरवून गेला. आतमध्ये ठेवलेल्या त्या राजेशाही आसनावर तो सहज जाऊन बसला आणि त्याने उजवीकडे पाहिले असता त्या ठिकाणी त्याला पोतराजाचं पथक दिसलं. मग हळूच त्या पथकातील 4-5 पोतराजांनी उठून फेर धरला आणि आपल्या पारंपरिक वेशात ते नाचू लागले. चापकाचे फटकारे अंगावर ओढू लागले, वाद्याचे झंकार गाजू लागले. पोतराज उठून देवीचा धावा करत कचाकचा लिंबू चावू लागले. त्यांच्या कमरेला बांधलेल्या खणांच्या रंगीबिरंगी वस्त्रांनी त्यांचा पोशाख अजूनच उठून दिसू लागला. पायातल्या घुंगरांनी कहर केला. घुंगरांच्या त्या आवाजात आता नरेशसुद्धा डोलू लागला होता. छुन्नुक छुन्नुक घुंगरू बोलू लागली, देवी माझी तालावर नाचू लागली. सांग सांग भाकीत मला ये लखाबाई, सांग भाकरी माझी कुठं लपू लागली. डाव्या बाजूला बसलेल्या आराधीने आपले केस मोकळे सोडून भेसूर आवाजात गाऊ लागल्या. त्यांच्या कपाळावरचं लाल भडक कुंकवाचं मळवट आता उग्र भासू लागलं आणि त्या सर्व आराधीनी आपल्या हातात पोत घेऊन नाचू लागल्या. नरेश पाहतच राहिला. आराधी आता जणू दुसऱ्याच जगात गेल्यासारखे भासत होते. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र तेज चमकत होतं. पोतांच्या ज्वाला हवेत गोल फिरत होत्या आणि त्या ज्वालांच्या प्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरचं सावट अधिक भेसूर दिसत होतं. ढोलकीचा ठेका वाढायचा, झांजांचा कर्कश आवाज, पोतराजांच्या घुंगरांचा नाद आणि आराधिनींच्या किंकाळ्यांनी ढाब्यावरचं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. नरेशच्या अंगावर हलकीशी शिरशिरी उठली. तो स्वतःला समजावत होता, हे सगळं नशेचा परिणाम आहे, गावंढळ लोकांची करमणूक, यापेक्षा काहीच नाही. पण तरी त्याच्या नजरा पोतराजांच्या पथकावर खिळल्या. अचानक फेर धरून नाचणाऱ्या एका पोतराजाने नाचता नाचता मान वर केली. त्याचे डोळे थेट नरेशकडे रोखले गेले. नरेशच्या छातीत धडधड वाढली. तोच म्हातारा पोतराज होता, दुपारी आरोग्य शिबिरात आलेला. त्याच मळकट खणांच्या वस्त्रांमध्ये आणि त्याच पायातल्या घुंगरांच्या कड्या, तेच डोळ्यातील विचित्र स्थिर भाव. क्षणभर नरेशच्या अंगातून वीज गेली. हा इथे कसा? त्याने घाबरत बाजूला पाहिलं. बाकीची लोक मात्र अगदी सामान्यपणे दारू पीत होती. कुणालाच काही विचित्र वाटेना. म्हातारा पोतराज आता हळूहळू नरेशच्या दिशेने येऊ लागला. घुंगरांचा आवाज जसजसा जवळ आला, नरेशचे कान जड झाले. तो उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याचं शरीर खुर्चीत जखडल्यासारखं झालं. पोतराज अगदी त्याच्या समोर येऊन थांबला. त्याने आपल्या हातातील लिंबू दाताने फोडलं आणि नरेशकडे पाहत खरखरीत आवाजात म्हणाला, डॉक्टर, घाण माझ्यात नाही, पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नरेशच्या कपाळावर घाम फुटला. तो काही बोलणार इतक्यात त्या पोतराजाने आपला चाबूक जमिनीवर आपटला. ढाब्याचे सगळे दिवे एकदम लुकलुकले. आराधी एकदम किंचाळल्या आणि त्या क्षणी नरेशला आपल्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. ज्याची चेष्टा केलीस त्याची सावली आता तुझ्या मागे चालेल. नरेशने दचकून मागे वळून पाहिलं, पण तिथे कुणीच नव्हतं. पुन्हा समोर पाहिलं तर तो म्हातारा पोतराज गायब. फक्त जमिनीवर थोडं कुंकू आणि चिरडलेलं लिंबू आणि हलकेच हलत असलेली घुंगरांची कडी पडली होती. त्या आवाजाने आता नरेशच्या मनात एक अनामिक भीती घर करू लागली. जसजशी रेड वाईन चढत चालली तसतसा तो नशेत तरंगत चालला. देवीला बोकडाचा बळी द्यावा लागतो, पण आज तर अष्टमी होती. अष्टमीच्या या भयान रात्री देवीला नरबळी लागतो असे म्हणून तो वेटर
विलास खदाखदा हसू लागला. विलासच्या त्या हसण्याने नरेशच्या अंगावर काटा आला. नशेमुळे त्याचे डोळे जड झाले होते. पण विलासचा आवाज विचित्र होता, अगदी थंडगार. धाब्यातील वाद्यांचा आवाज आता अधिक जोरात घुमू लागला. ढोलाचा प्रत्येक ठोका नरेशच्या छातीवर आदळत होता. आराधिनीच्या किंचाळ्या मंत्रासारख्या वाटू लागल्या. आई जागी झाली, आई जागी झाली. एका आराधिनीने केस मोकळे सोडून पोत हवेत फिरवला. त्या ज्वालांच्या उजेडात तिचे डोळे पूर्ण पांढरे दिसत होते. नरेशने घाबरत आजूबाजूला पाहिले. बाजूला बसलेले रसिक मात्र निवांत मटण खात होते, जणू त्यांच्यासाठी हे रोजचं असावं. काय फालतूपणा आहे, नरेश अडखळत म्हणाला. तोच विलास अगदी त्याच्या जवळ आला, ज्याच्या अंगातून लिंबू, धूर आणि जुन्या कपड्यांचा विचित्र वास येत होता. फालतूपणा? विलास कुजबुजला. डॉक्टर, विज्ञान सगळं समजावू शकतं का? नरेश काहीच म्हणाला नाही. विलासने हळूच ढाब्याच्या मागच्या काळोखाकडे बोट दाखवलं. त्या दिशेला स्मशानभूमी होती. काळोखात अस्पष्ट दिवे लुकलुकत होते. विलास मंद आवाजात बोलू लागला. पूर्वी या जत्रेत देवीला रक्त अर्पण केलं जायचं. गावावर साथ आली, दुष्काळ पडला की लोक म्हणायचे आई रागावली. मग पोतराज रात्रभर नाचायचे, आराधी अंगात आणायच्या आणि अष्टमीच्या रात्री. विलासचं बोलणं ऐकून नरेशला स्वतःचेच हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागले. आणि अष्टमीच्या रात्री एका माणसाचा जीव घेतला जायचा, विलास म्हणाला. जे ऐकून नरेशने जोरात हसण्याचा प्रयत्न केला. बुलशिट, ही सगळी अंधश्रद्धा आहे. पण त्याचा आवाज मात्र थरथरत होता. विलास पुन्हा हसून म्हणाला, अंधश्रद्धा? मग आज दुपारी त्या म्हाताऱ्या पोतराजाला शिवी दिल्यावर त्याने तुझ्याकडे पाहून काय केलं आठवतंय? नरेशचे डोळे मोठे झाले, कारण तो पोतराज प्रत्यक्ष काही म्हणाला नाही, फक्त घुंगरं वाजवली होती. आणि अचानक तोच आवाज पुन्हा आला. यावेळी अगदी नरेशच्या मागून. नरेशने दचकून मागे पाहिलं. ढाब्याच्या मागच्या अंधारात कुणीतरी उभं होतं. हलक्या लाल प्रकाशात कमरेला सर्जरी चाकू बांधलेली आकृती दिसत होती. पायात घुंगरं, हातात चाबूक, चेहऱ्यावर लाल भडक कुंकू. ती आकृती हळूहळू पुढे सरकली. नरेशच्या हातातील ग्लास खाली पडला. त्याचे तुकडे जमिनीवर विखरले. पण ढाब्यातील बाकी कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. जणू तो आवाज, ती आकृती फक्त नरेशलाच दिसत होती. तो पोतराज शांतपणे येऊन नरेशच्या समोर उभा राहिला. त्याच्या धारदार नजरेत जणू पेटलेले अंगारे होते. त्याने नरेशला पाहून थंड आवाजात सांगितलं, माझं नाव लक्ष्मीकांत कालिदास लोंढे. मी मरियाईचा पोतराज, मरियाईचा पोतराज, भगत, जातिवंत पोतराज. रात भाग्याची अष्टमीची आज, मरियाई मागे ती रक्ताची धार. रक्त असे कोऱ्या जवान मर्दाचे, भगत खरा गाडीवान तो वाहे. असू दे तुझा भाऊ किंवा मुलगा, मरियाईला लागे रक्ताचा खरडा. माजली भूते रोज मागे नरबळी, वर्षाला सजे लखाबाईची गाडी. लखाबाईचा गाडीवान शूरवीर, मारे काळी जादू भूते पळती दूर. रगताचा भोग लावा गाडीवाना, अष्टमीच्या राती पूजा गाडीवाना. पोतराजाने गाडीवानाला आवाहन करण्यास सुरुवात केली. अगम्य मंत्र म्हणायला सुरुवात केली. नरेशची आता बोबडी वळली. त्याला आठवलं, त्या पेशंटचं नाव लक्ष्मीकांत लोंढे आणि या वेटरचं विलास लक्ष्मीकांत लोंढे. म्हणजे हे बापलेक होते. बापाच्या उग्र रूपापासून केवळ मुलगाच वाचवू शकतो.
म्हणून नरेश वेटर विलासकडे पळत गेला. त्याने विलासचे पाय धरले, पोतराजापासून वाचवण्याची विनंती केली. पण नरेशची विनंती ऐकून विलास रडू लागला. पण विलासच्या डोळ्यातून जणू रक्ताच्या धारा लागल्या. अचानक त्याचा आवाज बदलू लागला आणि घोगऱ्या आवाजात विलास बोलू लागला. नरेश, नरेश असं म्हणता म्हणता विलासच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, जणू कुणी त्याचा शिरच्छेद केला होता. विलास म्हणाला, गेल्या वर्षी अष्टमीला माझ्या बापाने माझाच नरबळी देवीला दिलाय. त्यामुळे आता मी देवीचा गाडीवान म्हणून या ठिकाणी या क्षेत्रामध्ये राखण करत आहे. श्रीरंगपूरच्या बाहेर असलेल्या या स्मशानातून बाहेर पडणारे आत्मे मी या ठिकाणी राखीत असल्यामुळे गावात परत जात नाही. त्यामुळे गाव सुरक्षित राहतो. पण दरवर्षी देवीचा गाडीवान बदलला पाहिजे, म्हणून दर अष्टमीला या ठिकाणी नरबळी देऊन स्मशानाच्या आणि गावाच्या मध्ये नव्या गाडीवानाला बसवलं जातं. आता या वर्षीचा नवीन गाडीवान तू. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी एकच कल्लोळ झाला. पोतराज, आराधी, वाघ्या मुरळी देवीच्या नावाने गर्जना करू लागले, नाचू लागले. नरेश हा कुमार असल्याने त्यांना हवं तसं सावज मिळालं. ढाब्याच्या त्या अंधाऱ्या बागेत आता वेड्यांचा जल्लोष सुरू झाला. आई मरियाईच्या नावानं चांग भलं, लखाईच्या नावानं चांग भलं. ढोलांचे ठोके वेडेपिसे झाले. पोतराज स्वतःच्या अंगावर चापकाचे फटके मारत होते. आराधी केस मोकळे सोडून जमिनीवर कपाळ आपटत किंचाळत होते. वाघ्या मुरळी आणि पोतांच्या ज्वालांनी स्मशानभूमी यज्ञभूमी बनली. नरेश घाबरून मागे सरकला. त्याच्या पायाखाली फुटलेल्या काचांचे तुकडे टोचत होते, पण आता त्याला वेदना जाणवत नव्हत्या. समोर लक्ष्मीकांत लोंढे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर आता मानवी भाव नव्हते. कपाळावरचं कुंकू घामात मिसळून रक्तासारखं वाहू लागलं होतं. त्याने हातातील चाबूक हवेत फिरवला आणि त्या आवाजाबरोबर जणू सभोवतालची हवा हादरली. आईला गाडीवान हवाय, तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. आत्म्यांना राखणारा, स्मशानाच्या वाटेवर बसणारा, जिवंत असूनही मेलेला. हे ऐकताच नरेश किंचाळला. नाही, हे खोटंय, तुम्ही सगळे वेडे आहात, असं म्हणत तो ढाब्याच्या बाहेरच्या दिशेने धावला. तसं त्याला जाणवलं, रस्ता बदलतोय, पण समोर पुन्हा तोच ढाबा, तीच बाग, तेच पोतराज आणि तीच घुंगरं. जणू तो एका अदृश्य वर्तुळात अडकलाय. आता आराधिनींच्या गर्दीतून एक म्हातारी पुढे आली, जिचे डोळे पूर्ण पांढरे होते. ती थरथरत नरेशच्या समोर उभी राहिली आणि देवीच्या आवाजात कडाडली. ज्यानं मरियाईच्या लेकराचा अपमान केला, त्याचंच रगत आई मागते. सगळे एकदम गरजले, रगत दे. नरेशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि त्याला अचानक विक्रमची आठवण झाली. डॉक्टर विक्रम, विज्ञानावर विश्वास ठेवणारा, अंधश्रद्धेला विरोध करणारा. विक्रम, मला वाचव. नरेश पुटपुटला आणि त्या क्षणी त्याच्या खिशातील मोबाईल जोरात व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर नाव चमकलं, डॉक्टर विक्रम कॉलिंग. नरेशने थरथरत्या हाताने फोन उचलला. हॅलो. पण समोरून विक्रमचा आवाज आला नाही. फोनमधून फक्त घुंगरांचा आवाज येत होता आणि मग एका स्त्रीचा कुजबुजणारा आवाज. गाडीवान पळून जाऊ शकत नाही. त्या रात्रीची ती अष्टमी श्रीरंगपूरच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिली गेली. गाडीवान ढाब्याच्या मागे असलेल्या स्मशानातून त्या रात्री विचित्र धूर उठला. वाऱ्याने जळक्या मांसाचा, लिंबाचा, कुंकवाचा उग्र वास संपूर्ण परिसरात पसरला. दूर कुठेतरी कोल्हेकुई सुरू झाली.
कुत्री शेपूट आत घालत रडू लागली. ढाब्यावर मात्र वेड्यासारखा जल्लोष उसळला. आई मरी आईच्या नावानं चांग भलं, रगत दे रगत. आराधींच्या आवाजात आता माणुसकी उरली नाही. त्या जमिनीवर नखं आपटत होत्या. काहींच्या कपाळातून रक्त वाहत होतं, पण त्यांना वेदना जाणवत नव्हती. पोतराज स्वतःच्या अंगावर चापकाचे फटके मारत होते. प्रत्येक फटक्यानंतर त्यांच्या पाठीवरून रक्ताचे तुषार उडत होते. घुंगरांचा आवाज आता नरेशच्या डोक्यात घुमला. त्याने कान झाकले, पण आवाज थांबला नाही. त्यावेळी त्याला अचानक जाणवलं, ढाब्यातील सगळीच लोक आता त्याच्याकडे पाहतायत, पण त्यांच्या डोळ्यात बुबळं नव्हती. फक्त पांढरे कवडीसारखे दुधाळ डोळे आणि ओठावर एकच विकृत हास्य. नरेशचा घसा कोरडा पडला. मला जाऊ द्या, तो कुजबुजला. तेवढ्यात मागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, बर्फासारखा थंडगार. नरेशने मागे वळून पाहिलं. विलास होता पाठी, पण आता त्याचा चेहरा माणसासारखा नव्हता. गळा अर्धा चिरलेला, त्या फाटलेल्या मानेतून रक्त बुडबुड करत बाहेर येत होतं. तरी तो हसत होता. गाडीवान पळत नाही, विलास घोगऱ्या आवाजात म्हणाला. त्याच्या बोलण्याबरोबर त्याच्या तोंडातून रक्ताचे थेंब नरेशच्या चेहऱ्यावर उडाले. नरेश किंचाळला आणि धावत ढाब्याच्या मागे असलेल्या स्मशानाकडे पळू लागला. जळालेल्या चितांचे काळे अवशेष अजूनही धुसफुसत होते. त्याच्या पायाखाली अचानक काहीतरी येऊ लागलं. त्याने खाली पाहिलं. अर्धवट जळालेला मानवी हात आणि त्या हातांच्या बोटात घुंगरांची कडी अडकवलेली. मग तो हात स्वतःहून हलू लागला. नरेश भीतीने मागे सरकला आणि अचानक संपूर्ण स्मशानात एकाच वेळी घुंगरं वाजू लागली. अंधारातून आकृत्या बाहेर येऊ लागल्या. अर्धवट जळालेले चेहरे, राखेने माखलेली शरीरं. काहींना डोळे नव्हते, काहींचे जबडे लोंबत होते, पण सगळ्यांच्या पायात घुंगरं होती. ते मृत आत्मे नरेश भोवती फेर धरून उभे राहिले. मग त्या गर्दीतून लक्ष्मीकांत पोतराज पुढे आला. त्याच्या हातात सर्जरीचा चाकू चमकत होता. तो चाकू अगदी तसाच होता जो रामराव माने गाडीतून घेऊन गेला होता. लक्ष्मीकांतने चाकू आपल्या जिभेवर फिरवला. आईला रगत लागतं, तो गुरगुरला. नरेश मागे हटत होता, पण मागे आता चिता पेटली होती. त्या चितेवर कुणीतरी बसलं होतं. नरेशने नीट पाहिलं. तो स्वतःच होता, त्याचाच मृतदेह. गळा चिरलेला, डोळे पूर्ण उघडे आणि मृतदेहाच्या पायात घुंगरं बांधलेली. नरेशच्या तोंडून किंकाळी फुटली आणि त्या क्षणी सगळे पोतराज एकाच आवाजात ओरडले, गाडीवान जन्मला. ढोलांचा आवाज अचानक थांबला. पूर्ण शांतता पसरली. त्या शांततेत फक्त एकच आवाज घुमत राहिला. दुसऱ्याच दिवशी नवमी होती. नवमीच्या सकाळी डॉक्टर नरेश सोहोनी यांचा मृतदेह गावाच्या बाहेरील स्मशानभूमीजवळ आढळून आला. नरेशचा गळा कुणीतरी सफाईदारपणे चिरला होता. एकंदरीत त्याच्या गळ्यावरील जखमेचे व्रण पाहता त्याचा गळा कुणीतरी सर्जरीच्या चाकूने चिरला होता. त्यामुळे पोलीस निरीक्षक आदमाने साहेब यांच्या अनुभवी नजरेने ही गोष्ट लगेच टिपली. रामराव माने यांनी सर्जरी किट डॉक्टर विक्रम यांना नेऊन दिल्याचं आणि घटनास्थळी सर्जरी चाकू सापडणं हा नक्कीच योगायोग नव्हता. डॉक्टर नरेशला आलेला शेवटचा कॉल हा डॉक्टर विक्रम यांचाच होता. यामुळे आदमाने साहेबांनी डॉक्टर विक्रम, डॉक्टर मानसी आणि डॉक्टर नरेश यांचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासले. डॉक्टर मानसी यांनी त्यांना डॉक्टर विक्रम यांनी लग्नासाठी 3 वर्षापूर्वी मागणी घातल्याचं कबूल केलं. पण मानसीचे नरेशवर प्रेम असल्याने तिने विक्रम यांचे स्थळ नाकारले होते हे कबूल केलं.
पोलिसांनी आपला सर्व तपास पूर्ण केला. पौर्णिमेच्या दिवशी गावची जत्रा संपली. डॉक्टर विक्रम यांनी आपले तपासणी शिबिर नवमीच्या दिवशीच गुंडाळले आणि डॉक्टर विक्रम आता आपलं गाव सोडून निघण्याच्या बेतात असतानाच पोलीस निरीक्षक आदमाने हे डॉक्टर विक्रमच्या घरी गेले आणि त्यांनी विक्रमला अटक केली. डॉक्टर विक्रम आपण निर्दोष असल्याचे ओरडून सांगत होता, पण पोलिसांनी त्याला बळेच व्हॅनमध्ये ढकलले. व्हॅन मरियाईच्या मंदिरासमोरून जाताना आयुष्यात कधीही मरियाईच्या मंदिरात न गेलेला डॉक्टर विक्रम आज कळसाला हात जोडून हतबलपणे मरियाईचा धावा करताना सगळ्या श्रीरंगपूरने पाहिला. प्रेमाच्या त्रिकोणातून डॉक्टर नरेश यांची हत्या, डॉक्टर विक्रम अटकेत, अशी ठळक बातमी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून आली. पण त्या भयान रात्री एक घटना अशीही घडली होती का रामराव माने सर्जरी किट देऊन परत गाडी घेऊन ढाब्यावर यायला निघाला होता. रात्र गडद झाली होती. रस्त्यावर कुठेच माणूस नव्हता. थोडं अंतर गेल्यावर अचानक रामरावाच्या कानावर एक विचित्र आवाज आला. रामरावने आरशात पाहिलं. मागे काहीच नव्हतं. तो थोडा घाबरला, पण स्वतःला समजावत गाडी पुढे चालवू लागला आणि काही सेकंदात दूरवरून ढोल ताशांचा मंद आवाज आणि आरडाओरडा ऐकू येऊ लागला. रामराव थबकला. इतक्या रात्री इथं असं कोण ओरडतंय? त्याने गाडी हळू केली आणि नकळत ढाब्याच्या दिशेने वळवली. तर ढाब्याच्या मागच्या बाजूला अंधारात लालसर उजेड पडला होता. जणू कुणीतरी अग्नी पेटवला होता. जे पाहून त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याचे पाय जागीच थिजले. ढाब्याच्या मागे काही आकृत्या फेर धरून नाचत होत्या. त्यांच्या पायात घुंगरं, हातात पोत आणि हवेत चापकाचे फटकारे. त्या आवाजात एक वेडसर जल्लोष होता आणि मधोमध त्याला एक माणूस दिसला. तो धडपडत होता, जणू कुणीतरी त्याला ओढून नेत होतं. नरेश साहेब, रामरावांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. तो जवळ जाणार इतक्यात अचानक घुंगरांचा आवाज प्रचंड वाढला आणि त्या क्षणी रामरावांच्या गाडीचे इंजिन आपोआप बंद पडलं. संपूर्ण परिसरात एकदम शांतता पसरली. फक्त घुंगरांचा आवाज. त्यामुळं इथं काहीतरी आक्रीत घडतंय किंवा घडलंय हे जाणून त्याने तिथून पळ काढला आणि दुसऱ्या दिवशी नरेशचा मृतदेह सापडल्यावर रामरावाने पोलिसांना सगळं सांगितलं. पण घुंगरं, पोतराज, गाडीवान, मुंडकं छाटलेला देह हे सगळं ऐकल्यावर पोलिसांना रामराव माने एखाद्या मनोरुग्णासारखा वाटला, ज्यामुळे पोलिसांनी त्याची थट्टाच केली. कारण त्याच्या सांगण्यात पुरावा नव्हता. पोलिसांना घटनास्थळी काही विचित्र गोष्टी सापडल्या खऱ्या, ज्या रामरावांच्या सांगण्याशी जुळत होत्या, पण त्याला ठोस पुरावा नसल्यामुळे त्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून नाकारण्यात आलं. शेवटी खरं काय खोटं काय त्या देवालाच माहीत. कारण ज्याने सगळं अनुभवलं तो सत्य सांगायला जिवंत राहिला नाही. त्या रात्रीनंतर श्रीरंगपूरमध्ये अष्टमी आली का लोक अजूनही म्हणतात, स्मशानाच्या वाटेवर कुणीतरी घुंगरं घालून बसलेला असतो आणि त्याचा आवाज अजूनही येतोय. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.